या कथेची सुरुवात महासागराच्या मध्यभागी वसलेल्या एका रहस्यमय बेटावर होते, जिथे आपल्याला लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेले एक विशाल क्रीडांगण पाहायला मिळते. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या कर्मचाऱ्यांवर खिळलेले होते. अगदी त्याच क्षणी कर्मचाऱ्यांच्या एका इशाऱ्यावर भक्ष्य म्हणून वापरण्यासाठी एक मोठी 3 मीटर लांबीची शार्क मासा हळूहळू वर उचलली गेली. त्या क्षणी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका मुलाला जाणीव झाली की काहीतरी अत्यंत अद्भुत आणि प्रचंड घडणार आहे. त्याने तत्क्षणी आपल्या मोठ्या भावाला वर पाहण्याचा आग्रह केला आणि जसा त्याचा भाऊ पाहण्यासाठी वर मान उचलली तसाच पाण्याच्या खालून अचानक एक महाकाय जीव बाहेर उसळून आला. त्याच क्षणी निरीक्षण मंच अचानक हळूहळू जमिनीखाली उतरू लागला. प्रत्यक्षात त्याहूनही अधिक धोकादायक दृश्य त्यांची वाट पाहत होते. जसजसा मंच खाली जात होता तसतसा तोच महाकाय प्राणी स्पष्टपणे दिसू लागला, ज्यामुळे उपस्थितांची उत्सुकता शिगेला पोहोचली. मग टाळ्यांच्या कडकडाटात मोसासॉरस नावाच्या त्या प्रचंड प्राण्याने शार्कला एका झटक्यात पूर्णपणे गिळून टाकले. एका भविष्यकालीन जगात एका टेक कंपनीने जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून डायनासोरना पुन्हा जिवंत केले होते आणि पैसे कमावण्यासाठी एक संपूर्ण बेट विकत घेतले होते. मग सर्व डायनासोरांना एकाच बेटावर ठेवण्यात आले आणि त्याच जागेचे जुरॅसिक वर्ल्ड पार्कमध्ये रूपांतर झाले. डायनासोरांमुळे ते बेट लवकरच जगातील सर्वात मोठे पर्यटन स्थळ बनले. सुट्टीसाठी बेटाला भेट देणाऱ्या लोकांची संख्या दरवर्षी लाखोपर्यंत पोहोचली. पण 20 वर्षांच्या सुरक्षित संचालनानंतर डायनासोर लोकांसाठी प्राणी संग्रहालयातील हत्तींसारखे झाले, ज्यामुळे त्यांची पूर्वीची आवड कमी झाली. घटते उत्पन्न आणि वाढता खर्च रोखण्यासाठी डॉक्टर डब्ल्यूच्या टीमने वेगवेगळ्या प्राण्यांचे जनुके एकत्र करून एक नवीन राक्षसी डायनासोर तयार केला. लोकांचे कुतूहल वाढवण्यासाठी त्याला इंडोमिनस रेक्स हे साधे आणि भीतीदायक नाव देण्यात आले. पण हाच डायनासोर संपूर्ण पार्कसाठी सर्वात मोठा धोका बनेल याची कोणालाच कल्पना नव्हती. त्याच क्षणी पार्कचा मालक इंडोमिनस रेक्सला पाहण्यासाठी आला. तेव्हा पार्कच्या मालकाच्या लक्षात आले की हा डायनासोर अपेक्षेपेक्षा खूप मोठा आणि अधिक धूर्त होता. त्याने काच फोडून पळून जाण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्याच्या धोकादायक बुद्धिमत्तेमुळे सावध झालेल्या मालकाने सुरक्षा तपासणीसाठी निवृत्त नौदल प्रशिक्षक ओवेनला बोलावले. ओवेनने पूर्वी नौदलात काम केले होते आणि सेवानिवृत्तीनंतर येथील डायनासोरना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. सध्या तो रॅप्टर विभागात काम करत होता, जिथे त्याने नौदलाचे प्रशिक्षण घेतले होते. जिथे ते आपल्या नौदल प्रशिक्षणाचा अनुभव वापरून रॅप्टर्सना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो या धोकादायक रॅप्टर्सवर नियंत्रण मिळवू शकला. पण मग एक अपघात घडला. नवीन खाद्य देणारा कर्मचारी एक लहान डुक्कर पकडण्याचा प्रयत्न करत असताना एका रॅप्टरने त्याच्यावर झडप घातली आणि त्याला थेट प्राणीसंग्रहालयात ओढून नेले. पुढच्याच क्षणी तिथे उपस्थित असलेल्या सर्व रॅप्टर्सनी त्या कर्मचाऱ्यावर लक्ष केंद्रित केले आणि परिस्थिती अशी झाली की तो कोणत्याही क्षणी रॅप्टर्सचे भक्ष्य बनू शकला असता. त्या धोक्याच्या क्षणी ओवेनने ताबडतोब गेट उघडले, आत धावत गेला, नवीन कर्मचाऱ्यासमोर उभा राहिला आणि रॅप्टर्सना मागे हटण्याचे वारंवार आदेश देऊ लागला. बऱ्याच प्रयत्नांनंतर ओवेनच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्याला बाहेर खेचण्यात यश मिळवले. पण त्याच क्षणी रॅप्टर्स खाली वाकले आणि शिकारीच्या पवित्र्यात आले. ओवेनच्या लक्षात आले की त्याचा जीव धोक्यात आहे, म्हणून तो एका बाजूने आदेश देत राहिला आणि दुसऱ्या बाजूने हळूहळू मागे हटला. मग गेट बंद होणारच होते तेव्हा तो अचानक ऐनवेळी बाहेर लोळला आणि आपला जीव वाचवला. त्यानंतर क्लारा ओवेनला एंडिमियन रेक्सकडे घेऊन गेली आणि तिने समजावून सांगितले की तो टिरेक्सच्या जनुकांपासून तयार केलेला एक गुप्त संकरित प्राणी आहे, ज्याला लहानपणापासून एकटेच वाढवले गेले आहे. हे ऐकून ओवेनने इशारा दिला की एकटेपणा धोकादायक ठरू शकतो, म्हणून त्याने ताबडतोब डायनासोरला शोधायला सांगितले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे खाद्य ठेवल्यानंतरही इंडोमिनस कुठेच दिसत नव्हता. यामुळे सर्वजण चिंतेत पडले आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे मॉनिटरिंग सिस्टीमला उष्णतेचा कोणताही संकेत मिळत नव्हता. जणू काही तो महाकाय राक्षस अचानक हवेत विरून गेला होता.
मग ओवेनच्या लक्षात भिंतीवर पंजांचे मोठे ओरखडे आले आणि त्याने असा अंदाज लावला की इंडोमिनस भिंतीतून निसटून गेला असावा. हे ऐकून क्लाराचा चेहरा फिका पडला. तिने ताबडतोब नियंत्रण कक्षात परत जायचे ठरवले आणि वाटेत तिने टीमला सतर्क राहून इंडोमिनसच्या शरीरात दडलेल्या स्थान बदलाचा त्वरित मागोवा घेण्याची सूचना दिली. दरम्यान ओवेन आणि पार्कमधील रक्षक इंडोमिनस कसा निसटला हे पाहण्यासाठी भिंतीजवळ गेले. पण मग नियंत्रण कक्षातून एक भयानक संदेश आला. लोकेशन चिपनुसार इंडोमिनस अजूनही आतच होता. यामुळे सर्वांना धक्का बसला, कारण ते तिघेजण अजूनही त्याच पंजांच्या खुणा काळजीपूर्वक पाहत होते. नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांनी ताबडतोब रक्षकांना बोलावून त्यांना लवकर निघून जाण्यास सांगितले. हे ऐकताच ओवेन लगेच वळला आणि आतल्या दरवाजाच्या दिशेने धावला. पण मग शेवटच्या रक्षकाने इंडोमिनसला ओवेन ज्या दिशेने धावत होता त्याच दिशेने येताना पाहिले. त्या गोंधळात त्या डायनासोरने अचानक एका रक्षकावर हल्ला केला. घाबरून दुसरा रक्षक भिंतीजवळच्या दरवाजाकडे धावला आणि त्याने तो लगेच उघडला. जेव्हा त्याने पाहिले की त्याच्या साथीदाराला इंडोमिनसने ठार मारले आहे तेव्हा तो घाबरला आणि विचार करता दरवाजातून बाहेर पळाला. दरम्यान ओवेन आपल्या पूर्ण ताकदीने धावत राहिला आणि दरवाजा बंद होण्यापूर्वीच तो निसटण्यात यशस्वी झाला. पण इंडोमिनसने दरवाजातील एका लहान भेगेचा फायदा घेतला आणि तो इतक्या जोरात फोडला की संपूर्ण दरवाजा तुटला, ज्यामुळे त्याला निसटून जाणे शक्य झाले. या धोकादायक क्षणी ओवेन लगेच जमिनीवर घसरला आणि एका गाडीखाली लपला. मग कोणताही विलंब न करता तो मागे वळला आणि डायनासोरच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागला. त्याच्या जड पावलांच्या आवाजाने त्याला सावध केले की इंडोमिनस आता रक्षकाच्या दिशेने येत आहे. गाडीमागे लपलेला रक्षक इतका घाबरला होता की त्याचा श्वास जवळजवळ थांबला होता. त्याच वेळी इंडोमिनस एका राक्षसाप्रमाणे बाहेर आला आणि त्याने एका झटक्यात त्या रक्षकाला जिवंत गिळून टाकले. आपला जीव वाचवण्यासाठी ओवेनने पटकन गाडीची इंधन टाकी कापली आणि पेट्रोल बाहेर वाहू दिले, जेणेकरून त्या वासामुळे इंडोमिनस गोंधळून जाईल आणि त्याला आपला वास लागणार नाही. आणि खरोखरच थोड्याच वेळात आपल्या उपस्थितीची जाणीव नसलेला इंडोमिनस मोठ्याने गर्जना करून अचानक निघून गेला. पण आता तो धोकादायक डायनासोर मानवी कैदेतून निसटला होता. यामुळे नियंत्रण कक्षातील प्रत्येकजण घाबरला. त्याच क्षणी त्यांना कळले की इंडोमिनस सुमारे 5000 मीटर दूर असलेल्या अभ्यागत क्षेत्राकडे जात होता, जिथे अंदाजे 20,000 लोक उपस्थित होते. हे ऐकून क्लाराने त्या भागात धोक्याची सूचना देण्याची तयारी केली. पण जवळच उभ्या असलेल्या मालकाने तिला लगेच थांबवले, कारण इशारा दिल्यास संपूर्ण पार्क बंद करावे लागले असते, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊन पार्क बंद करण्याची वेळ आली असती. त्यामुळे मालकाला खात्री होती की सुरक्षा पथक डायनासोरला हाताळेल. त्याच क्षणी सैनिकांचे एक पथक त्या ठिकाणी पोहोचले होते, जिथे ट्रॅकिंग चिप इंडोमिनसचे स्थान दाखवत होती. तिथे पोहोचूनही त्यांना इंडोमिनस सापडला नाही. मग टीम लीडरच्या लक्षात आले की जमिनीवर पडलेला ट्रॅकर इंडोमिनसच्या शरीरावरून काढण्यात आला होता. त्याच क्षणी रक्ताचे काही थेंब रहस्यमयरित्या इंडोमिनसच्या हातावर पडू लागले. सर्वांनी भीतीने वर पाहिले आणि जे दृश्य त्यांनी पाहिले ते पाहून ते सर्व चकित झाले. इंडोमिनसने आपल्या सरड्याच्या जनुकांचा वापर करून स्वतःला सभोवतालच्या वातावरणात पूर्णपणे मिसळून टाकले होते. हे पाहून टीम लीडर पळून जाणार होता, पण इंडोमिनसने त्याला पकडले. इतर सर्व रक्षकांनी ताबडतोब आपल्या स्टन गन्स उचलल्या आणि इंडोमिनसवर गोळीबार केला. पण पुढच्याच क्षणी इंडोमिनसने आपल्या प्रचंड पायाने टीम लीडरला चिरडून ठार मारले. इतर रक्षक त्याला थांबवण्यासाठी पुढे धावले आणि विजेचे धक्के देत राहिले. पण इंडोमिनसने एकामागून एक सर्वांना निर्घृणपणे ठार मारले. एका मिनिटापेक्षा कमी वेळात अनेकांना ठार केले. ही बातमी ऐकून ओवेनने रागाने क्लाराला ताकीद दिली की इंडोमिनस एक असा राक्षस आहे ज्याला स्वतःलाही माहीत नाही की तो काय आहे. जर ते जंगलातून बाहेर पडले असते तर ते प्रत्येक सजीवाला मारू लागले असते, कारण जगण्याचा तोच एकमेव मार्ग होता. त्यामुळे त्याला थांबवण्यासाठी ख्या शस्त्रांची गरज होती. पण क्लाराला तिचे कष्टाने मिळवलेले पार्क रणांगण बनलेले बघायचे नव्हते. म्हणून
तिने ओवेनचा सल्ला नाकारला. हे ऐकून ओवेन रागाने नियंत्रण कक्षातून बाहेर पडला. तथापि पार्कमध्ये उपस्थित असलेल्या 20,000हून अधिक लोकांच्या सुरक्षेसाठी क्लाराने अखेरीस संपूर्ण पार्कमध्ये अलार्म वाजवला. ते दोन भाऊ पार्कच्या एका प्रकल्पाचा आनंद घेण्यासाठी जात होते आणि त्यांची टूर कार सुरू होताच कर्मचाऱ्यांना एक सूचना मिळाली. त्यांनी ताबडतोब इतर सर्व टूर कार थांबवल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या भावांची कार थांबली नाही. हळूहळू पार्कमध्ये अधिक आत जाऊ लागली. या भागात असंख्य शाकाहारी डायनासोर मुक्तपणे फिरत होते, जसे की 3 शिंगांचा ट्रायसेराटॉप्स, मोठ्या हाडांच्या प्लेट्स असलेला स्टेगोसॉरस आणि लांब मानेचा ब्रॅकिओसॉरस. हे सर्व डायनासोर खूप शांत होते. पण मग अचानक टूर कारमध्ये एक अलर्ट वाजला, ज्यात सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे आणि कार आपोआप हॉटेलवर परत जाईल असे जाहीर करण्यात आले. पण मोठ्या भावाला परतायचे नव्हते. शिवाय ते दोघेही पार्कची ऑपरेशन्स मॅनेजर असलेल्या क्लाराचे भाचे होते. त्यामुळे त्यांच्याकडे एक विशेष ॲक्सेस रिस्टर्ब्ड होता. यामुळे त्याने सिस्टीमचा ताबा घेतला आणि आपल्या लहान भावासोबत पार्कमध्ये अधिक आत गेला. दरम्यान क्लाराला अचानक तिच्या भाच्यांची आठवण झाली आणि तिने लगेच मोठ्या भाच्याला फोन केला. पण नेटवर्क गेले होते. त्यामुळे ती घाबरली आणि तिने कर्मचाऱ्यांना विचारले की सर्व टूर कार परत आल्या आहेत का. तपासल्यावर तिला आढळले की फक्त एक टूर कार परत आली होती आणि ती कार तिच्या दोन्ही भाच्यांची होती. क्लारा घाबरली आणि तिने लगेच बचाव पथकाला फोन केला. पण बचाव पथक आधीच व्यस्त होते. त्यामुळे तिला ओवेनकडे जाऊन मदत मागावी लागली. दरम्यान ते दोन्ही भाऊ पार्कच्या टूर एरियाच्या शेवटी पोहोचले होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की समोरचे कुंपण कोणत्यातरी शक्तिशाली गोष्टीने तोडले आहे. पुढे जाण्याचा मार्ग दिसताच मोठ्या भावाने लगेच कार आत नेली. थोड्याच वेळात ते एका घनदाट जंगलाच्या भागात पोहोचले, जिथे अनेक अकिलोसॉरस फिरत होते. पहिल्यांदा पाहिल्यावर त्यांना फक्त 4च दिसले. पण धाकट्या भावाने 5 असल्याचा आग्रह धरला. म्हणून मोठ्या भावाने पुन्हा काळजीपूर्वक मोजायला सुरुवात केली. तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की गाडीच्या विंडशील्डवरील सावल्या प्रत्यक्षात 5 होत्या. तो खरंतर 5वा नव्हता, तर इंडोमिनस रेक्स होता, जो शांतपणे त्यांच्या दिशेने येत होता. त्याने मोठ्याने गर्जना केली आणि गाडीला लाथ मारली, ज्यामुळे ते दोन्ही भाऊ काही फूट दूर फेकले गेले. मोठा भाऊ घाबरून एक व्यर्थ प्रयत्न करणारच होता. तेवढ्यात एका अकिलोसॉर्सची प्रचंड शेपटी गाडीला धडकली, ज्यामुळे गाडी भरकटून मार्गावरून भरकटली. अकिलोसॉरस आपली शिकार हिसकावून घेत आहे असे समजून इंडोमिनस रेक्सने लगेच हल्ला केला आणि एक भीषण लढाई सुरू झाली. जेव्हा त्याने अकिलोसॉरसला चावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याच्या मजबूत त्वचेमुळे त्याचे दात अचानक सैल झाले. रागाच्या भरात त्याने आपल्या तीक्ष्ण नखांनी अकिलोसॉर्सच्या पाठीत खोलवर वार केले आणि अखेरीस त्याला पालथे पाडून एकाच फटक्यात ठार मारले. हे पाहून ते दोन्ही भाऊ भीतीने थरथर कापत होते आणि त्याच क्षणी क्लाराचा फोन पुन्हा वाजला. फोनचा आवाज ऐकून इंडोमिनसला अचानक गाडीच्या आत आपली शिकार दिसली. काही वेळ त्याकडे टक लावून पाहिल्यानंतर त्याने आपल्या पंजांनी गाडी पकडली. मग आपले मोठे तोंड उघडून त्याने ती थेट गिळण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा त्याला ते अवघड वाटले, तेव्हा तो हुशार झाला. त्याने आपल्या दातांनी गाडी पकडली आणि तिला जमिनीवर जोरात आपटू लागला. काच फुटणारच होती. तेवढ्यात मोठ्या भावाने संधी साधून आपला सीट बेल्ट काढला, लहान भावाला पकडले आणि गाडीतून बाहेर पडला. पण त्यांची ही कृती इंडोमिनसच्या तीक्ष्ण नजरेतून सुटली नाही आणि त्याने लगेच त्यांचा पाठलाग सुरू केला. सुदैवाने पुढेच एक छोटा धबधबा होता. पण जवळ येताच इंडोमिनसने आपले मोठे तोंड उघडले. त्याच क्षणी दोन्ही भावांनी ऐनवेळी धबधब्यात उडी मारली आणि त्याच्या तावडीतून सुटले. त्याच वेळी क्लारासुद्धा जंगलात पोहोचली. पण लवकरच तिच्या लक्षात आले की परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. इंडोमिनसने मारलेल्या डायनासोरचे मृतदेह सर्वत्र विखुरलेले होते. यामुळे ओवेनला अधिकच खात्री पटली की इंडोमिनस काहीही जिवंत सोडणार नाही. त्यांना लवकरच ती टूर कार सापडली, ज्यात ते भाऊ प्रवास करत होते. पण जेव्हा क्लाराने ती मोडकळीस आलेली कार आणि जमिनीवर पडलेला तिचा मोबाईल फोन पाहिला, तेव्हा तिने असा निष्कर्ष काढला की इंडोमिनसने तिच्या भाच्यांना खाऊन टाकले आहे.
ती पूर्णपणे खचून गेली. मग ओवेनला जमिनीवर धबधब्याकडे जाणारे पावलांचे ठसे दिसले. तिथे पोहोचल्यावर त्याने असा निष्कर्ष काढला की मुले जिवंत आहेत आणि कदाचित निसटली असावीत. क्लाराला थोडा दिलासा मिळाला, पण त्याच वेळी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना एक चिंताजनक गोष्ट समजली. पार्कच्या अलार्ममुळे आता 20,000हून अधिक लोक रिसॉर्ट परिसरात जमले होते आणि इंडोमिनस शक्य तितक्या लोकांची शिकार करण्यासाठी वेगाने रिसॉर्टच्या दिशेने येत होता. एक मोठी आपत्ती जवळ आली आहे हे स्पष्ट होते. नाईलाजाने पार्कच्या मालकाने अखेरीस जड शस्त्रे वापरण्याचा निर्णय घेतला, पण कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे मालकाने स्वतःच हेलिकॉप्टर उडवले आणि जड शस्त्रांसह इंडोमिनसचा शोध घेण्यासाठी तो निघाला. जेव्हा टीमला इंडोमिनस सापडला तेव्हा त्यांनी तात्काळ त्यावर गोळीबार सुरू केला. तीव्र आगीमुळे इंडोमिनस बेपर्वापणे उडणाऱ्या डायनासोरच्या प्रदेशात शिरला, जिथे 50 इंच आणि 100 इंच आकाराचे उडणारे डायनासोर पळून जाऊ लागले, ज्यामुळे संपूर्ण बेटावर घबराट पसरली. गोळीबार करणाऱ्या सैनिकांपैकी एकाला उडणाऱ्या डायनासोरने बाहेर ओढले, तर दुसरा काचेवर आदळून ठार झाला. हेलिकॉप्टर हळूहळू नियंत्रणाबाहेर गेले आणि खाली कोसळू लागले, ज्यात आपले पात्र इरफान खान ठार झाला. अचानक सर्व डायनासोर उडता उडता दृष्टिपथात आले. त्यांना जवळ येताना पाहून ओवेन क्लारासोबत लगेच जंगलाच्या दिशेने धावला. दरम्यान ते दोन भाऊ एका पडक्या गाडीतून जंगलातून पळून जात होते. धाकट्या भावाने पंख असलेले डायनासोर त्यांच्या दिशेने येताना पाहिले. धोका ओळखून त्याने मोठ्या भावाला गाडी वेगाने चालवायला सांगितले. अखेरीस ते पार्कच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचले, पण तिथे कर्मचाऱ्यांनी त्यांना पाहिले. आपल्या भाच्याकडून संदेश मिळाल्यावर क्लारा आणि ओवेन सुद्धा जंगलातून बाहेर पडले आणि एक गाडी शोधून त्यांनी रिसॉर्टमध्ये भेटायचे ठरवले. दरम्यान पार्कमधील सर्व राईड्स तात्काळ बंद करण्यात आल्या आणि पर्यटकांना रिसॉर्टमध्येच थांबण्यास भाग पाडले गेले. तेवढ्यात सार्वजनिक प्रसारणावर एक आपत्कालीन सूचना आली, ज्यात लोकांना तात्काळ आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुरुवातीला काय घडत आहे हे लोकांना समजले नाही, पण आकाशात पंख असलेले डायनासोर उडताना पाहताच त्यांना सर्व काही समजले. घाबरून सर्वजण सैरावैरा धावू लागले. पण ते पंख असलेले डायनासोर इतके वेगवान होते की ते पटकन लोकांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी हल्ला करण्यास सुरुवात केली. संपूर्ण पार्कमध्ये किंकाळ्या घुमू लागल्या. दरम्यान ते दोन भाऊ रिसॉर्टमध्ये पोहोचले आणि त्यांची क्लाराच्या सहाय्यकाशी गाठ पडली. दुर्दैवानं जशी ती सहाय्यक त्यांना घेऊन जाणार होती, तसाच एका पंख असलेल्या डायनासोरनं तिला पकडले आणि तलावात फेकून दिले. पण तो मोसासॉरसचा प्रदेश आहे हे माहीत नसल्यामुळे डायनासोर नकळतपणे पाण्यात उतरले आणि त्यांनी त्या स्त्रीवर हल्ला करणं सुरूच ठेवले. ते दोन भाऊ यामुळे खूप घाबरले होते. ते पंखवाले प्राणी उडण्याचा प्रयत्न करत असतानाच मोसासॉरस अचानक पाण्यातून बाहेर आला. त्यानं आपले तोंड उघडले आणि त्या मुलीला डायनासोरसोबत गिरून टाकले. घाबरून ते दोन भाऊ आपला जीव वाचवण्यासाठी लपायला धावले, पण त्याच वेळी सुरक्षा पथक तिथे पोहोचले आणि त्यांनी गुंगीच्या गोळ्या झाडल्या, ज्यामुळे उडणाऱ्या डायनासोरांना काही काळासाठी मागे हटावे लागले. यामुळे रिसॉर्ट परिसरात थोडा दिलासा मिळाला, पण परिस्थिती आणखी बिघडणार होती. लष्करी अधिकारी येताच त्यानं सूत्र हाती घेतली आणि संधी मिळताच आपली खरी योजना सुरू केली. खरे तर रॅप्टर्स लष्करासाठी एक शस्त्र ठरू शकतात हे सिद्ध करण्यासाठी त्याला रॅप्टर्सच्या मदतीनं त्या धोकादायक डायनासोरची शिकार करायची होती. जेव्हा ओवेनला हे कळले तेव्हा तो धावत गेला आणि त्यानं रागानं अधिकाऱ्याला ठोसा मारला, कारण त्यानं या रॅप्टर्सना लहानपणापासून वाढवले होते आणि त्यांना एका धोकादायक मोहिमेवर जबरदस्तीनं पाठवायचे नव्हते. पण आता संपूर्ण पार्कमधील 20,000 लोकांचे प्राण धोक्यात होते. म्हणून खूप विचारविनिमयानंतर ओवेनला अखेरीस या मोहिमेसाठी तयार व्हावे लागले. इंडोमिनस रेक्सला पकडण्यासाठी त्यांनी लपंडावाचा खेळ खेळायचे ठरवले. योजना अशी होती की रॅप्टर्स त्यांच्या तीव्र वास घेण्याच्या क्षमतेनं आधी इंडोमिनसला शोधतील, तर सैन्य त्यांचा पाठलाग करून योग्य क्षणी जड शस्त्रांनी हल्ला करेल. दरम्यान कॅलेराला भीती वाटत होती की ते दोन्ही भाऊ पुन्हा पळून जातील. म्हणून तिनं त्यांना एका सुरक्षित कंट्रोल ट्रेनमध्ये ठेवले आणि संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवण्यासाठी ती स्वतः समोर बसली. तयारी पूर्ण झाल्यावर ओवेननं इंडोमिनसच्या मांसाचा एक तुकडा बाहेर काढला. मग त्यानं तो रॅप्टर्सना वास घ्यायला लावला आणि जेव्हा सर्व रॅप्टर्स तयार झाले तेव्हा ओवेननं अखेर त्यांचे पिंजरे उघडले. त्यानंतर
सशस्त्र सैनिक त्यांच्या मागे जंगलात गेले. संपूर्ण गट त्या रॅप्टर्सच्या मागे घनदाट जंगलातून वेगानं गेला आणि अखेरीस एका निर्जन ठिकाणी ते रॅप्टर्स अचानक थांबले. सर्व सैनिक ताबडतोब सावध झाले आणि त्यांनी आपली शस्त्र पुढे रोखली. पण त्यांना कल्पना नव्हती की काहीतरी खूप विचित्र घडणार आहे. या तणावपूर्ण वातावरणात अचानक एक प्रचंड प्राणी हळूहळू जंगलातून बाहेर आला आणि एका क्षणात इंडोमिनस रेक्स सर्वांसमोर प्रकट झाला. ओवेनची योजना होती की प्रशिक्षित रॅप्टर्सनी या डायनासोरवर हल्ला करावा. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही बाजूंचे डायनासोर अचानक एकमेकांकडे पाहू लागले. जणू काही ते एकमेकांशी विचित्र संभाषण करत होते. रॅप्टर्सनी लगेच हल्ला केला नाही. उलट त्यांनी इंडोमिनसला माणसांच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. हे पाहून ओवेनच्याही लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. त्याच्या अचानक लक्षात आले की इंडोमिनसच्या शरीरात कदाचित रॅप्टर डीएनए मिसळलेला होता. यामुळेच तो रॅप्टरशी संवाद साधू शकत होता. नियंत्रण कक्षातील अधिकारी हे पाहून भयभीत झाला. त्यानं तात्काळ सर्व सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला. तिथून पुढे परिस्थिती पूर्णपणे बिघडली. कारण जी योजना इंडोमिनसला नष्ट करण्यासाठी होती त्याच योजनेनं रॅप्टर्सना माणसांच्या विरोधात उभे केले. पण जेव्हा सैनिकांनी डायनासोरना जंगलात पळून जाताना पाहिले तेही त्यांच्या मागे धावले. काही मिनिटातच रॅप्टर्सनी संपूर्ण टीमचा जवळजवळ खात्मा केला आणि यामुळे क्लारा खूप घाबरली. त्याचवेळी रॅप्टर्सपासून नुकताच बचावलेला एक सैनिक समोरून आला. पण तो गाडीत बसणार इतक्यात एका रॅप्टरने त्याच्यावर मागून हल्ला केला. गाडीतील दोन्ही भाऊ खूप घाबरले. परिस्थिती आणखी बिघडत असल्याचं पाहून क्लाराने लगेच गाडी सुरू केली आणि घाईघाईने निघून गेली. पण मग अचानक दुसरा एक रॅप्टर दुसऱ्या बाजूने त्यांच्या दिशेने धावत आला. गाडीचा दरवाजा उघडा होता आणि तो रॅप्टर कोणत्याही क्षणी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकला असता. घाबरून त्यांनी जवळच पडलेले डबे उचलले आणि रॅप्टरचा मार्ग अडवण्यासाठी ते गाडीतून बाहेर फेकू लागले. पण रॅप्टर्सनी त्यांना सहज चकवले आणि गाडीचा पाठलाग सुरू ठेवला. क्लाराने विंडशील्डमधून पाहिले की रॅप्टर वेगाने त्यांच्या जवळ येत आहे. म्हणून तिने अचानक स्टेअरिंग व्हील फिरवले आणि गाडीने त्या रॅप्टरला धडक दिली, ज्यामुळे तो खाली पडला. पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूने आणखी एक रॅप्टर त्या दोन भावांच्या अगदी जवळ आला. घाबरून त्यांनी इलेक्ट्रिक स्टिक्सने त्याच्यावर हल्ला केला. तेवढ्यात ओवन तिथे पोहोचला. सर्वजण पटकन कंट्रोल रूमकडे निघाले. दरम्यान कंट्रोल रूममधील अधिकाऱ्याने जेव्हा पाहिले की ऑपरेशन अयशस्वी झाले आहे तेव्हा तो रागापेक्षा जास्त आनंदी झाला आणि लॅबमध्ये गेला. पण जेव्हा ओवेन आणि इतर तिथे पोहोचले तेव्हा त्यांना धक्का बसला. कारण तिथले सर्व कर्मचारी आधीच हेलिकॉप्टरमधून पळून गेले होते. मग डॉक्टरच्या खासगी कार्यालयात त्यांना इंडोमिनसच्या जनुकांमागील खरे रहस्य समजले. खरे तर त्या राक्षसात डझनभर वेगवेगळ्या प्राण्यांची जनुके मिसळलेली होती. हे सत्य उघड झाल्यावर तो अधिकारी बाहेर आला. त्याने स्पष्टपणे सांगितले की ही सर्व त्याची स्वतःची योजना होती आणि त्याच्यामुळेच इतका धोकादायक प्राणी निर्माण झाला होता. पण त्याचे बोलणे पूर्ण होण्याआधीच रॅप्टर्सचा एक थवा अचानक तिथे आला आणि पुढच्याच क्षणी एक रॅप्टर थेट त्या अधिकाऱ्याच्या दिशेने धावून आला. घाबरलेल्या अधिकाऱ्याने ओवन रॅप्टर्सना प्रशिक्षण देताना वापरत असलेलीच युक्ती लगेच वापरण्याचा प्रयत्न केला. पण त्या रॅप्टरने त्याच्यावरच हल्ला केला. हे पाहून ओवेन, क्लारा आणि मुले क्लारासोबत ताबडतोब प्रयोगशाळेतून पळून गेले. अचानक उरलेले 3 रॅप्टर्स त्यांच्या दिशेने धावत आले आणि त्यांनी त्यांना घेरले. या रॅप्टर्सपैकी एकाच्या शरीरावर निळ्या पट्ट्या होत्या. त्याचे नाव ब्लू होते आणि तो त्या संपूर्ण कळपाचा नेता होता. ओवेनने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला जाणवले की तो त्याचा शत्रू नाही. म्हणून त्याने ताबडतोब त्याच्या डोक्यावरून नियंत्रण यंत्र काढून टाकले. अचानक इंडोमिनस जड पावलांनी आला आणि हळूहळू त्यांच्या दिशेने सरकू लागला. पण पुढे जे घडले ते अनपेक्षित होते. इंडोमिनसने रॅप्टर्सना माणसांवर हल्ला करण्याचा आदेश देण्याचा प्रयत्न केला. पण ब्लू अचानक वळला आणि जणू काहीतरी आठवल्याप्रमाणे ओवेनकडे पाहू लागला. त्याने ओवेनला माणसांवर हल्ला करण्याऐवजी पळून जाण्याचा इशारा केला. मग तो इंडोमिनसकडे वळला आणि रागाने गर्जना केली. हे पाहून इंडोमिनस आणखीनच संतापला. त्याने आपली प्रचंड शेपटी फिरवली आणि ब्लूला काही मीटर दूर फेकून दिले. पण मागे उभ्या असलेल्या त्याच्या 2 बहिणींनी आपल्या नेत्याला लढताना पाहताच त्यांनी तात्काळ प्रतिहल्ला करत एक जोरदार हल्ला चढवला. तथापि
इंडोमिनस रेक्सच्या प्रचंड शरीरासमोर आणि त्याच्या धोकादायक ताकदीसमोर त्यांचा हल्ला खूपच कमकुवत ठरला आणि त्या लढाईत दोन्ही रॅप्टर्स मारले गेले. या निर्णायक क्षणी क्लाराला अचानक एक कल्पना सुचली. तिने ताबडतोब नियंत्रण कक्षातील आपल्या सहकायाशी संपर्क साधला आणि त्यांना 9 क्रमांकाचे पिंजरा उघडायला सांगितले, कारण या शक्तिशाली डायनासोरला नष्ट करण्यासाठी त्यांना आणखी एका बलवान डायनासोरची नितांत गरज होती. पिंजरा उघडताच 20 वर्षांपूर्वी तयार केलेला पहिला धोकादायक टीरेक्स बाहेर आला. क्लाराने चतुराईने टीरेक्सला इंडोमिनस रेक्ससमोर आणले आणि येथूनच त्या 2 राक्षसांमधील भीषण लढाई सुरू झाली. जेव्हा टीरेक्सचा सामना या विचित्र संकरित प्राण्याशी झाला, तेव्हा इंडोमिनस रेक्सला खरा बॉस कोण आहे याची आठवण झाली. पण त्या भीषण लढाईदरम्यान ताकदीतील फरक आणि इंडोमिनस रेक्सच्या अत्यंत धोकादायक नखांमुळे तो वयस्क टीरेक्स हळूहळू कमजोर झाला. त्याच निर्णायक क्षणी ब्लू परत आली आणि कोणताही विलंबन करता लढाईत उतरली. तिच्या चपळ शरीराने क्षणभर इंडोमिनस रेक्सचे लक्ष विचलित केले, ज्यामुळे टीरेक्सला हल्ला करण्याची संधी मिळाली. तिने स्वतःला सावरले आणि ब्लू सोबत मिळून इंडोमिनस रेक्सवर प्राणघातक हल्ला चढवला. अखेरीस त्यांच्या पाठिंब्यामुळे टीरेक्सला योग्य संधी मिळाली आणि त्याने आपल्या पूर्ण ताकदीनिशी एका जोरदार प्रहाराने इंडोमिनस रेक्सला दूर फेकून दिले. पण या भयानक धडकेच्या घुमणाऱ्या प्रतिध्वनीने लगेचच ख्या सागरी शिकारीचे लक्ष वेधून घेतले आणि मग तो महाकाय मोसासॉरस अचानक पाण्यातून बाहेर आला. विजेच्या वेगाने त्याने इंडोमिनस रेक्सची मान आपल्या जबड्यात पकडली आणि त्याला खोल समुद्रात ओढले आणि इंडोमिनस रेक्सने कायमचा निरोप घेतला.